आज दिनांक 11/9/2025 रोजी लोठेवाडी गावचे दादासाहेब धनाजी सावंत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायत लोठेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील दलित वस्तीमधील सावंत हेगडे वस्तीवरील निधीच्या अपहाराबाबत दिनांक 9/9/2025 पासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयासमोर अन्न पाणी त्याग बेमुदत आंदोलन करीत आहेत। त्या आंदोलनास मी अक्षय हरिदास सावंत, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने जाहीर पाठिंबा देत आहे व तसेच राजाभाऊ विष्णू साठे, मातंग समाज संघटना लोठेवाडी, उमाजी ब्रह्मदेव सावंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते परमेश्वर सावंत यांनी जिल्हा परिषद सोलापूर येथे उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला आहे। दिनांक 9 पासून अन्न पाणी त्याग आमरण उपोषण केलेले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी लोठवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते उमाजी सावंत अप्पा, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष रामभाऊ साठे व वंचित बहुजन आघाडीचे आणि सर्व सामाजिक कारकिर्दीत अग्रेसर असणारे आमचे बंधू अक्षय सावंत, आम्ही सर्वांनी आज दादासाहेब धनाजी सावंत यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। आज एका दलित वस्तीतील, म्हणजे आमच्या गावच्या दलित वस्तीतील, सातारा वस्ती येथील सावंत हेगडे वस्ती येथील रस्ता जो दलित वस्तीसाठी मंजूर झालेला आहे। आज आपण बघतोय सर्वजण दलित म्हणलं की मागासवर्गीय बहुजन सगळे त्यामध्ये येतात। सरकार आणि सर्व केंद्रातील सर्व नेते मंडळी दलित वस्तीला जास्तीत जास्त कसा निधी मंजूर देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु जो हा प्रकार कानावर पडतोय की वा आपल्याच गावातील सावंत हेगडे वस्तीवरील रस्ता मुळात केलाच नाही, तो रस्ता इतरत्र वळवून त्या निधीचा दुसऱ्या ठिकाणी वापर केला, ही घटना खरोखर धक्कादायक आहे। अशा गोष्टीचा आम्ही मनापासून तीव्र निषेध करतो आणि दादासाहेबांच्या उपोषणाला जाहीरचा पाठिंबा देतोय असं जाहीर करतो। प्रशासनाने दादासाहेब सावंत यांच्या उपोषणाची योग्य दखल घेऊन संबंधित जे सरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिकारी असतील यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी। जर तसे न झाल्यास आणि दादासाहेब सावंत यांच्या जीवितास धोका झाल्यास याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहण्यात येईल आणि जर त्यांना योग्य न्याय मिळाला तर यापेक्षाही जास्त मोठं उपोषण करण्यात येईल असा प्रशासनाला आम्ही इशारा देतोय। आमरण उपोषण करतोय। दलित वस्तीतला निधी हडप केलाय आणि त्या संदर्भात मी प्रशासनाला वारंवार सूचना करून सुद्धा, वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन नेमकं कोणत्या गोष्टीला घाबरतंय, नेमकं त्यांच्यावर कुणाचा प्रेशर आहे माहित नाही। परंतु गेले 3 दिवसापासून मी तो उपोषण करतोय। आज तागायत या 3 दिवसामध्ये प्रशासनाचा एकही अधिकारी या उपोषणाला भेट द्यायला आला नाही किंवा दखल घेतली नाही। आज 3रा दिवस असताना, उपोषण करत असताना माझ्या शरीरात अनेक बदल झाले, मला अनेक वेदना होत आहेत, परंतु प्रशासनाला या वेदनेची जाणीव होत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जर काय मला झालं तर या सगळ्या गोष्टीची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी एवढंच थांबतो। प्रशासनाचे जिल्हा परिषद अधिकारी मुख्य सीओ साहेब यांना मी आवाहन करतो की सीओ साहेब, तुमच्यावर असलेले प्रेशर बाजूला सारून एक दलित म्हणून आम्हाला न्याय द्यावा। आम्ही तुमच्या दारात 3 दिवसापासून न्याय मागण्यासाठी बसलेलो आहोत। तसं न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये माझ्या जीवितास बरं वाईट झालं तर आपणास जबाबदार धरण्यात येईल। जय भीम, जय संविधान।